कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी राज्य सेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी सेवा वितरण अधिक गतिमान करण्याच्या सूचना देत कोल्हापूर जिल्ह्याच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित सेवांच्या अंमलबजावणीचा जिल्हास्तरीय आढावा राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना राज्य आयुक्त तेलंग यांनी शासनाची प्रतिमा नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर अवलंबून असल्याचं सांगत सर्व अधिसूचित सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले। आपलं सरकार सेवा केंद्र सुरळीत सुरू राहावीत, अर्जदारांना आवश्यक मार्गदर्शन मिळावं, अर्जांवरील आक्षेप सुलभ भाषेत नमूद करावेत आणि अधिकाधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून नागरिकांना सरकारी कार्यालयात येण्याची गरज भासू नये अशा महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी येत्या 15 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात 100 आदर्श आपलं सरकार सेवा केंद्र उभारण्याचा संकल्प असल्याची माहिती दिली। बैठकीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विभाग प्रमुख तसंच तालुका स्तरावरील अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या सेवा हक्क पथदर्शी प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीचं राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी कौतुक केलं। राज्यातील पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरनं कायम स्थान राखावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली।